नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात। नुकत्याच आलेल्या बातमीनुसार जुनी पेन्शन योजना पूर्ववत करून 8वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी सरकारी कर्मचारी सातत्याने करत आहेत। आता मोदी सरकार 48 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांची मूळ वेतनवाढ 18,000 रुपयावरून 26,000 रुपयापर्यंत वाढणार आहे। केंद्र सरकार 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करू शकते। होय, हा आनंद 7व्या वेतन आयोगापर्यंत मिळणाऱ्या महागाई भत्त्याशी संबंधित नाही, तर वर्षानुवर्ष करण्यात येत असलेल्या फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या मागणीशी संबंधित आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करू शकतात। त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढणार आहे। अंतरिम अर्थसंकल्पानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील। अशा परिस्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा केली जाऊ शकते। त्याचबरोबर सरकार त्यांची मागणी मान्य करून अर्थसंकल्पामध्ये घोषणा करेल अशी आशाही कर्मचारी संघटनेने व्यक्त केली आहे। देशातील सरकारी कर्मचारी अंतरिम अर्थसंकल्पाची आतुरतेने वाट पाहत आहेत। अर्थमंत्री 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील, ज्यामध्ये फिटमेंट फॅक्टर घोषित केला जाऊ शकतो। त्यात वाढ करण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी संघटना अनेक दिवसापासून करत आहेत। या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार ठरवले जात असतात। उदाहरणार्थ देऊन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57% आहे। जर एखाद्याचा ग्रेड पे 4200 रुपये असेल तर त्याचे मूळ वेतन 15,500 रुपये असेल। या प्रकरणामध्ये कर्मचाऱ्याचा एकूण पगार 15,500 गुणिला 2.57 म्हणजेच 39,835 रुपये फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। असे झाल्यास मूळ वेतन 18,000 रुपयावरून 26,000 रुपये होईल। सरकारने अंतरिम बजेटमध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास देशातील 48 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। मूळ वेतनामध्ये वाढ झाल्यामुळे भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकार 2024च्या निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा करू शकते, जेणेकरून सरकारी कर्मचाऱ्यांची मते मिळवता येतील आणि त्यांच्याशी संबंधित असलेली मते मिळवता येतील। 1 फेब्रुवारीला येणारा अर्थसंकल्प हा विद्यमान सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल, जे अंतरिम असेल। निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा 6वा अर्थसंकल्प आहे। 2019मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी जुलैमध्ये पहिला अर्थसंकल्प हा सादर केला होता। आपण जर शासकीय, निमशासकीय वा शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।